छावा भाग 41. तिकडे आग्र्यात कल्लोळ उसळला होता. सेवा गायब हो गया ही खबर हा म्हणता शहरभर पसरली होती. काल्पनिक धास्तीने औरंगजेबाने प्रथम आपल्या महालाभोवती हत्यारबंद हशमांचे पहारे आवळून टाकले. बेमुरवत निकलो यहाँ से म्हणत फौलाद खाँची शेलक्या शिव्यांनी हजामत करून औरंगजेबाने त्याला महालाबाहेर हाकलला. वजीर आजम, सेवा ने कितने रुपये नजर निसार पेश किए थे? औरंगजेबाने जाफर खानाला विचित्र कडवट सवाल टाकला. बाप बेटे ने मिलकर करीबन 1,500 मुहर और 15,000 रुपये नजर किए थे हुजूर. जाफर खानाने जामदार खान्याचा तपास घेऊन प्रत्युत्तर दिले. उसे दरबार आने के लिए खर्चा कितना दिया था? औरंगजेबाच्या कपाळी आठ्यांचे जाळे चढले. 1,00,000 रुपया आलिजा. जाफर खानाला सवालाचा रोख कळल्याने तो पडल्या आवाजात उत्तरला. नमक हराम, दगलबाज. हिशोबातली तूट पाहून अस्वस्थ औरंगजेब माळेचे मणी सरसरते ओढत पुटपुटला. इकडे काखेच्या झोळीत लाख रुपये किमतीचे हिरे रत्ने माणके दडवून राजे संभाजीराजांच्या सह मथुरेच्या वेशी बाहेर पडले होते. बैरागी, उदासी, भोले अशा निरनिराळ्या उत्तरी पंथांचे वेश राजांच्या माणसांनी चढविले होते. वेगवेगळे ताफे करून एकमेकांशी संबंध राखत ते चालले होते. बनारसच्या रोखाने चालीच्या वाटा दाखवायला स्वतः कृष्णाजी त्रिमल आणि कवी कुलेश बरोबर होते. कृष्णाजींचे बंधू काशीपंत आणि विसाजीपंत संगती होते. दिवसभर धर्मशाळेत मुक्काम आणि सांज व पहाट धरून वाटतूड असा प्रवास सुरू झाला. सरतीला आला तरी पावसाळा ठार हटला नव्हता. मार्गीच्या नद्यांची विशाल पात्रे धावणीची गती रोखीत होती. सांज धरून एका धर्मशाळेत राजांचा मुक्काम पडला. कृष्णाजी पंतांनी धुनी पेटवली. तिच्या फेराने राजे, संभाजीराजे, कृष्णाजी, कुलेश असे बैरागी बसले. सर्जेराव, किती पल्ला मागं पडला? राजांनी धुनीच्या उसळत्या ज्वालांकडे बघत भोल्याचा वेश घालून बसलेल्या सर्जेराव जेध्यांना विचारले. जी, असल की 10 कोसाचा, सर्जेरावांनी उत्तर दिले. एवढाच? राजांनी एक काटूक उचलून धुनीत घातले आणि संभाजीराजांच्याकडे बघितले. ते धुनीत फुललेल्या निखाऱ्यांवर डोळे जोडून विचारात हरवले होते. ज्वालांच्या चटचटीबरोबर त्यांचा सूर लागून राहिला होता. मथुरा सोडून बनारसच्या रोखाने बैरागी तांडा चालला होता. सारेजण चटकी पावले उचलीत होते. नकळत संभाजीराजे मागे पडत होते. बोलत पुढे गेलेले राजे मग एकदम थबकत होते. तांडा थांबत होता. सगळ्यांचा मेळजोड होऊन वाटतोड सुरू होत होती. थकलात? राजांनी प्रश्न करून संभाजीराजांची तंद्री तोडली. जी नाही. कसल्या तरी निर्धारी मनसुब्याने चालते राजे एकाएकी थांबले. त्यांच्या कपाळीचे भस्मपट्टे आक्रसले. चर्या निर्धारी झाली. घामाने डवरलेल्या लालावलेल्या संभाजीराजांच्याकडे त्यांनी नजरजोड बघितले. जवळ जात त्यांनी त्यांच्या खांद्यावर आपला संन्यासी हात ठेवला. जरा येता? घोगरल्या आवाजात राजांनी पायवाटेच्या कडेला असलेल्या एका डेरेबाज झाडाकडे हाताने इशारत केली. संभाजीराजांनी डोईवरचा साफा डोलविला. ते दोघंही पितापुत्र झाडाच्या घेराखाली आले. तांडा पायवाटेवर उभा राहिला. राजांच्या मनी काय आहे याचा कुणालाच अंदाज येईना. आमचं एक ऐकता? राजांचा हा आवाज नेहमीपेक्षा वेगळा होता. जी. काही क्षण खोळंबले. मणी बांधलेले संभाजीराजांच्या कानी घालताना आजवर राजांना कधीच शब्द धुंडाळावे लागले नव्हते.
आज ते करणे पडले. पल्ला लांबचा आहे. राजे थांबले. आपसुकच, जी. तुम्ही थांबता? राजांनी संभाजीराजांचे दोन्ही खांदे हातपकडीने एकदम घट्ट आवळले. शब्दांपेक्षा ती पकडच खूप बोलकी वाटली संभाजीराजांना. ते दोघे पितापुत्र एकमेकांचे डोळे पाजळल्या पोतांसारखे एकमेकांस भिडवून एका क्षणात उदंड बोलून गेले. ज्योत ठिणगीला समजावून गेली. एकाच हातपकडीतून. जी, आज्ञा. कुठून तरी आलेला तोफगोळा रिकाम्या तोफगाड्यावर आदळताना ठणकावा तसे संभाजीराजे निर्धारी बोलले. ते ऐकताना राजांचे डोळे पाणथरून आले. चंदावलीचा फुलला स्वार ऐन धुमाळीत हत्यारमार करीत हारोलीला यावा तसा एक विचार राजांच्या मनातील सगळे पेच दूर हटवीत वर आला. खरंच आमचे काळीजच यांच्या रूपानं कुणीतरी सोनरसात डुबवून ते आम्हास आपल्या सावळ्या हातांनी पेश केलं आहे. राजांचे डोळे अभिमानाने पाणथरले होते. सावळे हात, एकला जीव. क्षणातच राजांचे पुरे भान सुन्न झाले. चला. संभाजीराजांच्या खांदावळीवर हात ठेवून राजे झाडाच्या घेराखालून तांड्याकडे चालले. कृष्णाजी पंत, बडे ध्यान से सुनो. तांड्यात येताच राजे कृष्णाजी पंतांना जरा बाजूला घेऊन मन बांधून निर्धाराने बोलले. हाँ स्वामीन, हम आगे कूच करते हैं. हमारे फर्जंद केशोपंत और कवि जी के साथ पीछे लौटेंगे मथुरा. ये हमारी सबसे कीमती अमानत आज तुम्हारे हाथ में है. मुल्क में जाकर हम हमारे सरदार हशम भेजेंगे दस्तूरी खत देकर. तब तक कुंवर तुम्हारे भाई के पास रहेंगे. अभी से ये हमारे नहीं, तुम्हारे बेटे हैं. राजे शांतपणे बोलले. कृष्णाजी त्रिमलांना छातीवर मनभर वजनाचा पत्थर ठेवल्यागत वाटले. बोलो. राजांचे सलगी देणे सुरू झाले. हम गरीब ब्राह्मण, ये राजपुत्र. कुछ न होनवार बना तो हम कैसे मुँह दिखाएंगे आपको स्वामी. कृष्णाजी मन से बोलले. कृष्णाजी पंत, न होनवार अब भी हो सकता है. हम इसका नामोश तुम पर कभी नहीं डालेंगे. राजांनी कृष्णाजी पंतांना धीर दिला. कृष्णाजी मसलतीत सामील झाले. त्यांनी केशोपंतांना तयार केले. तुम्ही केशोपंतांबरोबर परतीची चाल धरा. ते सांगतील तसे वागा. कुणी बरोबर घेतल्याखेरीज बाहेर फटका करू नका. राजे सावधगिरीच्या साऱ्या सूचना जडावल्या शब्दांनी संभाजीराजांना देऊ लागले. त्यांच्या ओठांतून निसटणारे बोल संभाजीराजांनी कानांच्या परड्या करून त्यात भंडाऱ्यासारखे साठवून घेतले. केशोपंत, तुम्हारे घर में कौन कौन है. राजांनी त्रिमलांच्या घरचा अंदाज घेत विचारले. माँ है, भाई बहनें हैं. त्रिमल उत्तरले. तो आज से ये तुम्हारे भांजे. ध्यान रखना. राजे धीराने बोलत होते. संभाजीराजांच्या मनाचे सोनपान वाऱ्याच्या सपक्याबरोबर भेलकांडत कुठेतरी दूर जाऊ बघत होते. मोठ्या मुश्किलीने ते पकडून संभाजीराजे त्याला घट्ट धरून ठेवू बघत होते. दिंडीची पालखी बाहेर पडताना झांजा, मृदंग, टाळ, तास यांचा न कळणारा कल्लोळ उठावा तसा त्यांच्या मनात कल्लोळ उठला होता. अनेक चेहरे डोळ्यांसमोर तरळून धावत होते. आणि तो क्षण आला, निरोपाचा. शिबडातील लोटक्यात दही होताना चहू अंगांनी विरजन साकवटत येते तसे राजांचे मन दाटून आले. आता धीर पुरुषाला आपल्या घशाच्या घाटीच्या रंजुकीत खिळा ठोकल्यागत वाटू लागले. शब्दांनी नकळतच चिलखते चढविली. भावनांचे बुरुज काळजावर खडे झाले. राजांनी आपल्या काळजाच्या भोसलाई तुकड्याचे खांदे थरथरत्या हातांनी थोपटले.
भवानीच्या 2 डोळ्यांसारखे ते पितापुत्र दिसत होते. 2 वाटणारे, पण जे काही भोगायचे असेल ते एकवटून भोगणारे, एकजोड झालेले. राजाने झोळीत हात घालून एक सोन्याची छोटेखानी शिवपिंडी बाहेर काढली. त्यांचे स्फटिक शिवलिंग हिरोजीबरोबर मागे राहिले होते, म्हणून त्यांनी पूजेसाठी ही खरीदली होती. शिवपिंडी संभाजीराजांच्या ओंजळीत देत राजे म्हणाले, आता सूर्याचा आणि दिवट्याचा मुजरा हिला करीत चला. कमी बोला, हिच्यावर भरोसा ठेवा. ओंजळीत बैरागी शिवाची बैरागी आबासाहेबांनी दिलेली सोनपिंडी घेऊन संभाजीराजे त्यांच्याकडे बघू लागले. तटबंदीच्या घडी व दगडावर धुक्याचे क्षणात पाणथेंब तरारून उठावेत तसे त्यांचे डोळे भरून आले. बाहुल्यांच्या पाखरांचे पंख चिंब झाले. उठलेले मोती गालांवरून ओघळत छातीवर कोसळले. ओंजळीतील शिवपिंडी छातीला बिलगती धरून संभाजीराजांनी पुढे होत गुडघे भुईला टेकले. आपले बैरागी कपाळ त्या चक्रवर्ती संन्याशाच्या पायावर टेकविले. त्या स्पर्शाबरोबर राजांच्या उभ्या अंगी काटा उठवणारी एक सरसरती रक्तलाट सरकली. त्या लाटेने त्यांच्या डोळ्यात भोसलाई मोती आणून सोडले. संन्याशाने आपल्या केस लांब पापण्या मिटून घेतल्या. संभाजीराजांच्या डोकीवरच्या साफ्यावर राजांचे आशीर्वाद पडले अश्रूंच्या रूपाने. शंभू बाळ, उठा. लगबगीने राजांनी त्यांना वर उठून घेतले. महाराज साहेब, आमचा मासाहेबांना, थोरल्या धाकट्या आऊसाहेबांना, धाराऊला साऱ्यांना मुजरा सांगा. ते ऐकताना राजे गलबलले. कडकडाट करीत कुठल्या तरी देवळाच्या कळसावर कोसळताना विजेच्या लोळाने शेजारी असलेल्या डेरेदार वटवृक्षाला थरारून सोडावे तसे त्यांना एका विचाराने थरारून टाकले. आप्तगणांकडून नाडला जाण्याचा योग दिसतो या कुंडलीत. राजांचा हात चटकन छातीवर गेला, पण आता तिथे कवड्यांची माळ नव्हती. चारी पायांना दातेरी आकडे चाप लावलेल्या हत्तीसारखे राजे बेचैन हैराण झाले. आणि हे सलामत परत आले नाहीत तर मासाहेब आमचं तोंडही बघणार नाहीत कधी. सती जायला निघताना घातली तशी त्यावेळी त्यांची समजूत काही नाही घालता येणार. राजांच्या पोटात खड्डा पसरला. आतड्यांच्या सणकेसरशी राजांनी समोरच्या शंभूराजांना पोटाशी घट्ट बिलगते घेतले. भिडली. परिस्थितीच्या वारेझोताने ती मावळी जरी पटक्याची दोन्ही टोके एकमेकांना भिडली. त्या मिठीत राजांचे राजेपण आणि संभाजीराजांचे बाळराजेपण गुदमरून गेले. निर्धाराने राजांनी शंभूराजांना सोडले. आपला सर्वात किमती हिरा जपण्यासाठी केशोपंतांच्या हाती काही हिरे माणके ठेवली. शंभूराजांच्या मस्तकी हात ठेवून राजे अवसान घेत म्हणाले, औक्षवंत व्हा. आम्ही पत्रे देऊन खबरगीर धाडू. ती पावताच टाकोटाक हुशारीने निघा. हे त्रिमल काका सांगतील तसेच वागा. जपून असा. जय भवानी. राजांचे डोळे शांत होते. जय भवानी. राजांच्या धीर बोलांना संभाजीराजांनी तशाच धीराचे अंकुर फोडले. जय भवानी. भाग 41 समाप्त.